यांचं लक्ष असणार आहे। नगरची लोकसभा लढण्यासाठी अखेर राधाकृष्ण विखे पाटलांचे सुपुत्र सुजय विखेंनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केलाय। मुख्यमंत्र्यांनी त्यांना पक्षप्रवेश दिला। या प्रवेशामुळे काँग्रेसची मोठी नाचक्की झाली आहे, कारण राज्याच्या विरोधी पक्ष नेत्याचा मुलगाच तिकिटासाठी भाजपमध्ये गेलाय। बघूया एक रिपोर्ट। भारतीय जनता पक्षाचा माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा। अशा पद्धतीने राज्याच्या विरोधी पक्षनेत्याचा मुलगा सुजय विखे नगरच्या खासदारकीसाठी भाजपमध्ये डेरे दाखल झालाय। यावेळी नगरचे सगळे भाजप आमदार तसंच सुजयची पत्नी आणि बहीण सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होती। माझ्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध मला हा निर्णय घ्यावा लागला असला तरी मी ही नगरची जागा भाजपला जिंकून देणारच असा निर्धारही सुजयनं यावेळी व्यक्त केला। खरं तर अनेक दिवसांपासून हा विचार मनामध्ये येत होता। मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि समस्त आमदार, नगर जिल्ह्यातले समस्त मंत्रीगण यांना शब्द देतो की नगर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वाढीचं काम यापुढे आमदारांच्या सहकार्याने डॉक्टर सुजय विखे पाटील देखील करणार। आमच्या कुटुंबियांना आज हा निर्णय घेताना मला माझ्या वडिलांच्या विरुद्ध जाऊन निर्णय घ्यावा लागला, वडिलांच्या इच्छा विरुद्ध निर्णय घ्यावा लागला। माझ्या आई आणि वडिलांची त्याची किती सहमती आहे मला माहिती नाही, आणि अशा कुटुंबाला विरुद्ध जाऊन माझ्यामध्ये मी निर्णय घेत असताना एक फार मोठी जबाबदारी माझ्यावर त्या ठिकाणी आहे, आणि ही जबाबदारी मी निश्चित आज जेव्हा माझ्या कुटुंबाचं पूर्ण नाव या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या माध्यमातून दाखवलं जातं, तर मी आजही सांगतो की ही भारतीय जनता पार्टीची भूमिका ही डॉक्टर सुजय विखे पाटलाची वैयक्तिक भूमिका आहे। मुख्यमंत्र्यांनीही सुजयला नाराज केलं नाही। नगरमधून सुजयलाच भाजपचं तिकीट मिळेल असं आश्वासनही त्यांनी देऊन टाकलं की भारतीय जनता पक्षाचं जे आमचं महाराष्ट्राचं पार्लमेंटरी बोर्ड इलेक्शन कमिटी आहे त्याच्या माध्यमातून डॉक्टर सुजय विखे यांचं नाव आम्ही खासदारकी करता केंद्र सरकारच्या आमच्या पार्लमेंटरी बोर्डाला भारतीय जनता पक्षामध्ये निर्णय घेण्याचा सगळा अधिकार हा आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वातल्या पार्लमेंटरी बोर्डाला असतो। पण मला विश्वास आणि तुम्हालाही विश्वास आहे की इकडनं नाव गेल्यावर तिकडनं येईलच। आणि मला आजच या ठिकाणी दिसतंय की मंचावरचे सगळे आमदार, हा प्रत्येक आमदार आपापल्या परीने इतका पॉवरफुल आहे की या सगळ्यांनी एकत्रित या ठिकाणी प्रयत्न केला, आणि त्यात डॉक्टर सुजय विखे यांचं नेतृत्व, मला असं वाटतं की नगर जिल्ह्यातली जागा ही रेकॉर्ड मताने आपण निवडून आणू। सुजय विखेंच्या प्रवेशापूर्वी खासदार दिलीप गांधींनी नाही म्हणायला थोडीफार खळखळ केली, पण मुख्यमंत्र्यांपुढे त्यांचाही नाईलाज झाला। नगरची जागा जिंकून देण्याच्या निकषावरच सुजय विखेंना भाजपनं रेड कार्पेट टाकलंय। पण आता सुजय समोरचं आव्हानही खडतर असणार आहे, कारण पवारांनी नगरच्या राजकारणात पुन्हा एकदा 1991च्या पुनरावृत्तीचा घाट घातलाय। राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे पुत्र प्रशांत गडाख यांना सुजयच्या विरोधात उतरवलं जाऊ शकतं। त्यासाठी पवार नेहमीप्रमाणेच सर्व विखे विरोधकांची पुन्हा मोठही बांधतील। त्यामुळे पवारांचं हे चक्रव्यूह भेदून सुजय आजोबांच्या पराभवाचा वचपा काढणार का हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे। ब्युरो रिपोर्टसह सागर आणि विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई।